आपण पण तो कानाला माईक लावतात ना, तो लावूया अण्णाला. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय कानाचा माईक नाही आलाय, तोंडाचा असतो ना माईक. हा तोच माईक लावूया. हा पण पहिली कवटी अण्णाचीच फुटली पाहिजे. ए दळभद्र्या, ती चिता पेटल्यावर तो माईक वितळून जाईल ना, तो राहणार आहे का? आणि चितेची वाफ आहे ना, त्याच्यात मरून जाशील ना रे तू. तुमच्या तर कवट्या फोडून आहे ना, आतमध्ये मेंदू आहे का ते तपासलं पाहिजे. अरे प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन करून राहिले तुम्ही. याच्यापेक्षा आहे ना, तुमचा जो नेता आहे तो बरा होऊन बाहेर यावा अशी प्रार्थना करा. शांत राहा. साहेब, राजकारणातलं कळतं का तुम्हाला काय? हा, कळतं का? नाही ना, जरा शांत राहा. ऐका, अण्णांची तब्येत खूप सिरियस झाली आहे, ते कधीही जातील. आमच्या अण्णाची तब्येत सिरियस झाली. आता पहिला अण्णा मरणार. आता पहिला आमचा अण्णा मरणार. डॉक्टर, अरे भाऊंचं बघा ना काय ते. अहो पहिले बाहेर आले पाहिजे. नाही 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 नाही, आता पहिला अण्णा जाणार, तो पण आमचा. ए पम्या, बॅनर रेडी कर. पीपीसी साधा माणूस आहे काय, कालच टाकलाय छापायला. आणि फोटो काय टाकलाय माहितीये काय? काय? अण्णांचा असा बांगला आहे, हा. त्याच्या बाहेर यम रेडा घेऊन उभा आहे. हा. आणि यम अण्णाला बोलतोय, अण्णा येल का यम. याला काय क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह आहे. त्याच्या खाली लिहिलंय, मिस यू अण्णा, सौजन्य भावी आमदार पीपी शेठ, भावी विधान परिषद सदस्य प्रथमेश शिवलकर, भावी सरपंच दत्तू मोरे आणि भावी महिला आघाडी अध्यक्षा सोनाली कुलकर्णी. आहेत ते आपल्यात आहेत. बन्या, तामन करा, फोन करा. करतो. आपला अध्यक्ष त्यांना करून टाका. तामन करा, आपल्याकडनं आल्या पाहिजेत. आयला सुट्टी नाही द्यायची. जरा नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा सुसंवाद साधत जीवनातील विसंवाद दूर करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, नवरा बायकोच्या भांडणाचा आजचा विषय आहे मोलकरीण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा मसालेदार परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य महारथी समीर चौगुले आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. वने, ए वने, अगं चहा दे ना, आंघोळीला जायचंय. वने वने वने, अगं चहा दे ना ग, आंघोळीला जायचंय वने. ए वने वने, एक्झिट घेतली त्यांनी. इकडे इकडे वने, अरे हळू वने, काय झालं वने, काय झालं? मी फक्त विचारलं, चहा दे, आंघोळीला जायचंय वने. का एक दिवशी चहा न पिता आंघोळ केली तर काय साबणाला फेस नाही येणार आहे तुमच्या? कंबर मारे ना. काय झालं तुला? काय झालं? का चिडली असे एवढी मला सांग, काय झालं? का चिडली असे? एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? परत तुझ्या डबल चीन आणि गळ्याच्या मध्ये करंगळी अडकली का तुझी? काय? हो सॉरी, हे पडलं. काय काय झालं मला सांग बघू. काय झालं सांग ना वने, असं नको. तुमच्या पुरुषांचं मस्त असतं. काय ग? नाही काय ग मस्त असतं म्हणजे? अरे काय मस्त असतं सांग तरी वने. रविवार सकाळ म्हटलं ना की बापाचा वार असल्यासारखं असं तंगड्या पसरवून मस्त टीव्ही बघत बसायचं. त्यात ऑर्डरी सोडायच्या. वने मच्छी कर ग, वने मटण कर ग, वने चिकन कर ग. ते खाऊन पुन्हा असं उतानी पकडायचं. काय मदत करायला येता किचन मध्ये. पण ठीक आहे, ही काय तुझी काय एंट्री होती आता? काय एवढी चिडचिड चालली आहे तुझी? आणि का माझ्यावर घसरते सांग बघू. मग काय करू? करू तर काय करू? तुमचं लक्ष आहे घरात? आहे का तुमचं लक्ष घरात? सगळ्या लढाया मी एकटी लढते, तुम्ही साथ देता का मला? अगं पण वने, मला कळलं तर पाहिजे ना कुणाशी लढायचंय ते. नंगी तलवार घेऊन गेलो रणांगणात, कापू कुणाला ते तर कळलं पाहिजे ना मला यार. पण एक मला खात्री आहे म्हणे, तू यार शत्रू किती बलाढ्य असला तर आपली तर कटप्पा आहे रे, कटप्पा. करा. सतत विनोद करा आणि विषयाला असं बाजूला वने काय झालं? एक मिनिट, एक वने नाही वने यार, हे असं नको करू. कसं दिसतंय यार ते? ऐका वने इकडे बघ वने, काय झालं मला सांग. तू मला सांग काय प्रॉब्लेम? तेरा प्रॉब्लेम मेरा प्रॉब्लेम, बोल काय झालंय?
आपली मोलकरीण हो, तुमचं लक्ष आहे का तिच्याकडे? हो बबिता बारीक झाली हा 3 महिन्यात. काय करू मी तुमचं? असं लक्ष आहे तुमचं तिच्याकडे? असं नाही, ती कचरा काढत असताना मला तिची जॉलाईन दिसली म्हणून म्हटलं ही बारीक झाल्यासारखी. तुम्हाला होय होय तिची जॉलाईन दिसली? हो हो म्हणजे थांब. जॉलाईन दिसली? हो, हो. वर झाडू मारते ते नाही दिसलं? हा, हा. कानात सतत हेडफोन असतात काम करताना ते नाही दिसलं? जॉलाईन दिसली म्हणे बारीक झालीये, माजली आहे ती, माजली. नाही हे नाही म्हणायचं आता, माजली नाही म्हणायचं. ती माणूस नाही आहे का? माजली नाही, मला नाही आवडली आता. का? तिला बोलल्यावर राग आला? तिला बोलल्यावर राग आला? इथे बसा, इथे बसा. हा? मला किती बोलते ती? त्या दिवशी म्हटलं अगं भांडी जरा नीट घास, साबण आहे, केवढे डाग पडले, तर ती म्हणते भांडी तुम्ही कमी करपवा. मला म्हणते मी तिच्याकडे कामाला आहे की ती माझ्याकडे कामाला वनी आहे? पण हो, सांगा. हो, बरोबर आहे वनी, पण वनी तिचं म्हणणं बरोबर आहे की नाही? अगदी खरंच सांग. काय? तू कांदे पोहे करतेस ते चॉकलेटी रंगाचे होतात की नाही? होतात. तू मला डब्यात देतेस ऑफिसला, मी तिकडे सांगतो की कॅरेमल फ्लेवरचे आहेत, माहितीये का? मी काय करू म्हणे पिवळे कांदे पोहे कर न ग, एकदा तरी कर ग. नाही केले ग खूप वर्षात, प्लीज कर. बोला. नाही अरे नाही नाही वनी, नाही ना यार. मलाच बोला, तिला अरे काही यार बोलू नका. सिरियस एकदम कॉमेडी करतेस ना मला. तुम्ही कसं बोलता? बरोबर ठीक आहे ठीक आहे. तिला बोला ना कधीतरी. आज 3 दिवस झाले न सांगता दांड्या मारले तिने. आज 8ला येणार होती. किती वाजले? होय, होय. 9 वाजले. आहे पत्ता, तिचा पत्ता आहे. सगळी कामं जर मीच करायची असतील तर तिला का पगार देतोय आपण? का पगार हे देतोय? चुकीचं, हे चुकीचं आहे. तिने 8ला यायला हवं. मग तिचं चुकलेलं आहे. मी तिची बाजू घेत नाही, मी तुझी बाजू घेतोय. काय नाही, काय तिनं आता मला नाही सिरियसली घेणार. पुरुष मंडळींचा कसा धाक असतो, ती आता येईल ना, तिला सांगायचं वनीला अजिबात त्रास द्यायचा नाही. भांड्यांना डाग दिसता कामा नाही, नाहीतर काढून टाकेन कामावरून, असं बोलायचं. कोण मी असं तिला म्हणणार? हा. नाही बरं, हे बघ एकदम असं नाही, आपले काही रिलेशन्स असतात. नाही नाही, मला बघायचंय तुमच्या रक्तात आता काय वळवळतंय ते बघायचं. बघ, रक्तात वळवळ नसते, रक्तात सळसळ असते, कळलं? तेच बघायचंय मला, ते बघायचं. त्या बुळचट चौगुल्यांसारखं वागायचं नाही. 1 मिनिट म्हणे, चौगल्या घराण्याला काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय. इंग्रजांच्या विरुद्ध लढलेत माझे पूर्वज त्या काळी. बस बस बस. तिला काय बोलाल करून दाखवा मला. हिला? हा, तिला काय बोल- बबिताला? हा. नाही नाही, हे बघ मी ओरडणार तिला. मी हे बघ, तुला जर त्रास होतो मी ओरडणार तिला. मी असं नाही, पण मी त्या क्षणाला जे नाही वाटतं नाही, ना, आता करा. आता बोलून दाखवा कसं बोला. समजा ती आली, हा. कुठून येणार आहे? तिथून आली ती, माझ्या समोर करा. हा आद्या असं कसं करणार का? करा माझ्या समोर करा. इथे ती, इथे. 1 मिनिट. हा. बबिता तू होई नाही सकती रे तू. अरे! ओके, अरे बाबा किती किडे. मला नाही हं, मला नाही, डोकं माझं फिरलं ना, प्लीज याच्या पुढे माझ्या, प्लीज इकडे बघ, इकडे बघ. आता कुठे बघते मग? तुला मी सांगतोय मला हे चालणार नाही. माझ्या वनीला अशा त्रास दिलेला मला चालणार नाही, कळलं? भांडी मेंढी आहेत ना, त्याला डाग नसले पाहिजे. हा तुम्ही ऍक्शनच खूप करता, मुद्द्याचं बोला ना. मुद्द्याचं मी बोलणार आहे, ती आल्यावर बोलणार आहे. वनी माझ्यावर विश्वास ठेव. आज गेली ती वनीला, माझ्या वनीला ना, माझा वनी माझा काळजाचा तुकडा आहे तो. बसा, बसा, माझा बसा. काळजाचा तुकडा आहेस तू, कळला ना वनी? मॉर्निंग साहेब. गुड हॅलो, मॉर्निंग. कैसा है? Yes. चला आता कामाला गेली मी. काय केलं? एकदम अचानक आल्यामुळे एकदम असं केलं मी तिला. वॉचमन तुम्ही सॅल्यूट मारायला तिला. हाक मारा. बोलवा अरे ती येणारच आहे, थोड्या वेळाने बाहेर बोलवा, येणार. हाक मारा. हे वनी यार, थोड्या वेळाने येणार हाक मारा. बँको बबैता होय, बबिता बाहेर ये. बबिता बाहेर ये, मी बघतो. बबिता आत्ताच्या आत्ता बाहेर ये. बबिता काय काय बबिता झालं इकडे. काय? माझ्या समोर ये ना ग असं. ये. काम पडल्या ती आतमध्ये, मला हे अजून बघ. घरात. का असं वागतेस तू? काय हा रजा घेतली सांग बघू. असं नाही ना करायचं. झालं? आम्हाला कसं कळणार? हा रजा घेतेस. 3 दिवस रजा. रजा मागताय. तिच्याकडे रजा मागताय. नाही रजा नाही. अडसावून हो हो, स्टार्ट अशी आहे. अडसवणार नाही. जाणार आहे मी त्या टप्प्याला येणार. डायरेक्ट तिथे पोचा. ये मी करणारच आहे आता. मला तुम्हाला ना म्हणे इथे- त्याला बोला ना, बोला. काम आहे ती अजून एक घरात. सेकंड थांब. तू
3 दिवस रजा का घेतलीस, दांडी का मारलीस? मी सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला फिन्स्टावर मेसेज नाही का केलता तुम्हाला? इंस्टावर मेसेज केला होता? हा, मी सांगेन नाशिकला जाते भावाच्या लग्नाला म्हणून मी पोस्ट पण टाकली होती. ताई दाखवू काय तुम्हाला? ह्यांनी कमेंट केली होती मिशू बबिता म्हणून. पोस्ट आहे तर मी काय कमेंट केली होती? नाही मी मिस यू बबिता केलेली होती, पण तो माझा डाव होता. मी तिला असं फसवणार होतो. तुम्ही हिच्या फिन्स्टावर आहात? नाही हिच्या? होय काय आहे ना, मी तिचं लोकेशन कळलं पाहिजे ना आपल्याला, म्हणून मी तिच्या फिन्स्टावर आहे. हे बघ ते 3 दिवस आले वगैरे सगळं ठीक आहे. आज 8ला येणार होतीस, हा 9ला का आलीस? हिने काय समजायचं? ही माझी बायको आहे, माझी प्राणप्रिय बायको आहे. हिने काय समजायचं? 8 आणि 9 फरक नाहीये का? 8 म्हणजे 2 गोळे असतात, 9 हे 9 झाले. हा फरक कळत नाही तिला. काय करून नाही, तिला कळलं पाहिजे ना त्यातलं. सांग ना मला तू. अरे कुठे गेली होतीस 3 दिवस? नाशिक नाशिकला गेलीस, हात हलवत परत आली. वाईनची बॉटल नाही, काही चिवडाचं पाकिट नाही. आय एम सॉरी. हा सांग ना मला तू. याच्या पुढे जर मला अशी वागलेली दिसलीस ना, माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल सांगून ठेवताय. माझ्या वणीला त्रास झालेला सांगून ठेवत. हाकलून लावा इथून बाहेर, हाकलून लावा बाहेर तिला. रडू नको रे बाबू. हे लगेच पाकळू नको. पागळत नाहीये ती. अगं खरं करू नाटकं करते. ऐक रडू नको. ऐक हगलू नका ना साहेब, हगलू नका हो, मी खरं सांगते. बघ, मला असा आवाज चढवायचा नव्हता. कसं असतं बाळा? का मी निघाली होती ताई. मी काय करतेस मला? मी निघाली होती 8 वाजता. खरं सांगते 8ला. हा मग काय झालं मला सांग. माझा नवरा हो, मी नरकात राहते हो ताई, नरकात राहते. काय सांगू तू? नको रडूस ग, नको रडूस. उठ उठ उठ, बस इथे, ये इथे बस. रडू नको. काय झालं? बस. काय झालं? नको नको, बस इथे. काय झालं? मी निघाली होती 8 वाजता निघाली. माझा नवरा बसला तिथं तंगड्या पसरून. ऑर्डरही सोडतोय, बबे चाय दे, बबे चाय दे. मला जायचंय की नाही 8 वाजता, मला कामं आहे ती, त्याला कळत नाव आहे. हाय पुरुष आहे, तो पुरुष आहे, हात पुरुष आहे, पण एका कामाला हात नको का लावायला? ताई सांगा बरं. लावलं पाहिजे. नको रडूस ग, तू नको रडूस. प्रत्येक घरातले नवरे असेच असतात. माझं काही वेगळं नाही. काय बोलतेस तू? काय वने वने वने, काय वने? मदत करता तुम्ही मला? किचन मध्ये मी असते राब, तुम्ही येता विचारता काय हवं का ग? वने विचारता कधी मला तुम्ही? म्हणे तुला मदत म्हणूनच आपण हिला ठेवले ना. पगार देतो का? देतो पगार मला सांग. म्हणजे सगळी मेहनत बाईने करायचं, सगळं राबायचं बाईने. पुरुषाने काय असं तगड्यावरती करून बसायचं फक्त? अरे पण तो मुद्दाच नाहीये ना. चहा घेता येत नाही तुम्हाला? हात कशाला येत? हे हात कशाला दिलेत? ओतता येत नाही, असं गाळता येत नाही तुम्हाला? आम्हाला विचारता वने कधी चहा देऊ का? विचारता तुम्ही? अगं मुद्दा तो नाहीये. चहा मला येतो करता, पण तो नीट नाही करताय. टेक्निक आहे ना चहा करणं हे सुद्धा. चहा बनवायचं कसलं डोंबल्याचं टेक्निक आहे तेव्हा? साखर आणि पावडर चुकून जरी गरम पाण्यात पडले की नाही चाय बनतोय. दुधाचं काय? दूध कुठून पडतं त्याच्यात? मोठी चहा की मला सांगते ती. ते दूध असतं ना, सकाळी दूधवाला भैया देतो घरी टिंगटॉंग करून. तो पुरुष असतो, हे बघा. हो, पण दूध म्हैसच देते ना, की दूधवाला स्वतः देतो? अगं काय मला नाही सुचत आहे, पण मुद्दा तो नाही आहे. आपलं काय ठरलंय? तिला ओरडायचं ठरलंय ना. तिने 3-4 दिवस दांड्या मारला, त्याच्यावर बोल ना सर. आपलं काय ठरलं? मला कशाला पेटवलं असतो सांग ना. विचार ना तिला. मारलंस की नाही दांड्या? त्याचं उत्तर दे. माझ्या प्राणप्रिय वनीला आता उत्तर दे. का मारलंस दांड्या? मजबुरी आहे हो माझी. काय मजबुरी आहे? नाही खरं सांगते, मी काय मुद्दाम आपलं म्हणून काम करते, हे सगळं करते की नाही ताई सांगा बरं? आपलं म्हणून करते. मजबुरी आहे हो माझी. माझ्या घरात माझ्या नवऱ्याचा भाऊ, माझी वंश सगळ्या पोरा बाळांना घेऊन येतात. मग त्यांचं मलाच करावं लागतंय. कोण करणार हो? मला दिवसभर राबावं लागतंय. मग घरातले. माझं काय वेगळं आहे? काय वेगळं? काय बोलतेस तू? प्रत्येक वेळेला काय माझं काय वेगळं आहे? माझं काहीच वेगळं नाहीये. तुमची सगळी मंडळी इथे येत नाही. वाढदिवस असेल, चला समुडीकडे जाऊया. रक्षाबंधन आहे, चला समुडीकडे जाऊया. गावच्या जमिनीची मीटिंग आहे, चला समुडीकडे जाऊया. समुडी इथे बसल्या राजासारखा आणि समुडीची कोंबडी तिथे किचन मध्ये राबते.
रांदावाडा उष्टी काढा, रांदावाडा उष्टी काढा. अगं उष्टी काढायला सुद्धा खा करतेस ग तू बघ. अरे हे यार तू काय बोलतेस, काय तू ऍक्शन रडू करतेस नका ताई, रडू नका. ताई बरोबर बोलताय. अरे माझे पाहुणे, प्रत्येक पाहुणा असं कसा चालेल, मला काहीतरी उगीच दाखवत असं असते. नाही साहेब, पण येतात तुमचे पाहुणे येतात तिथं 100 भांडी पडतात. ती मग मला रोज 8-10 भांडी असतात. 100 भांडी मी कधी तक्रार केली काय? नाही ग, तक्रार घासते की नाही, आपलं म्हणून करते की नाही सगळं. कधीच काकू केलं नाही. बघा तुमच्या घरातल्यांमुळे तिला केवढा त्रास होतोय बघा. अगं पण ते माझ्या घरातले आले कुठून मध्ये? तिच्या घरातल्यांबद्दल बोलत होतो ना. वनी तुझं वेगळं इम्प्रोव्हायझेशन करतेस तू. कळतंय का तुला? भांड्यांना डाग पडतात ना, त्याबद्दल विचार ना तू. झाडू मारत नाही, बोल ना त्याच्याबद्दल. हे का नाही बोलतेस तू? झाडू मारतेस तू? आता खरं सांगते. मग कशी काय खोटं बोललीस सगळं? माहितच ताई माझे मोठे दीर आहेत की नाही, मी झाडू मारते की नाही ते शी. काय ग, काय झालं? त्यांची नजरच वाईट आहे हो. माझ्या धीराचं तरी कुठे वेगळं आहे? वने दादा तिरळा आहे. तेच म्हटलं ना, नजर वेगळी आहे ना. अगं वेगळ्यात सुद्धा असं फरक आहे की नाही? अगं तो संत माणूस आहे, त्याच्याबद्दल नको बोलू असं. संत नाही, संथ माणूस आहे. कप असा नेला की गार होतो त्याचा चहा, मग परत गरम करा, परत होता. वनीने करायचं काय? मी काय करू वेगळा? रडू नका ताई, ताई रडू नका. हे बघा आपला बायकांचा जन्म असतो की नाही असाच असतो. अरे हे कुठे चाललंय? हे सगळ्यांचं करावं लागतंय ताई. आपल्याला नवऱ्याचं करा, पोराबाळांचं करा, त्यांच्या नातेवाईकांचं सगळ्यांचं करा. एक मिनिट, हे मला कळत नाही यार. मी स्वस्त बसलो होतो, मला पेटवलं आणि नंतर एकत्र गेला दोघी, मी एकटाच तिकडे पेटत राहिलो. ह्याला काय अर्थ आहे यार तुमच्या? म्हणे तुला कळत कसं नाही ती? हे बघ ना, हे बघ गळ्यात बघ तिच्या हेडफोन आहेत ते लावून. तू मला सांगितलंस ना हेडफोन लावून ती सगळं कामं करत असते. आपलं ऐकतच नाही काही. बोल तिला. 1 मिनिट साहेब, आता मी माझ्या फोनवर बोलत असते. तुम्ही पगार देता म्हणजे काय विकत नाही घेतलंय, आम्हाला कळलं की नाही? म्हणे मला बोलते, बोल. ताई तुम्ही नसता की नाही घरात, तेव्हा हे डान्स रील करतात आणि मला शूट करायला लावतात. एक्स्ट्रा पैसे देता काय मला त्याचे? नाही, एकदाच मी केली होती, एक कुतूहल म्हणून मी केलेली होती डान्स रील. येस, आय अग्री. नाही, हे स्वतः नाचले, मला बोलले तू पण नाच, मी तुला कोलॅप पाठवतो म्हणून. ते शाहरुख आणि मी काजोल. एकदाच बोललो होतो, शाहरुख आणि काजोल मी एकदाच बोललो होतो. पण त्याच्यानंतर काय एकच रील केलेलं होतं आम्ही. शाहरुख हो येस, शाहरुख. गाणं लाव, काय? शाहरुखचं गाणं लाव. एक मिनिट, काय नाचा. ए वने नाचा, shoot वने, कर. हे नाही, हे बघ वने, आपण नाचा, नाहीतर आजपासून घरातली सगळी कामं तुम्ही करायची. वने स्किट कुठे सुरू झालं? तू असं नको करू. नाचा. लावू काय? तुझं तर ये काली काली आँखें, असं घे मला. गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा. नवरा बायकोचं भांडण कुठून सुरू होऊन कुठे संपेल काही सांगता येत नाही. हेच खरं. खूप भारी परफॉर्म केलं, खूप भारी. विचारूया हास्यरसिकांना. प्रसादा. वा वा, बहारदार, फारच मजा आली. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते, हे वाक्य ज्या घरातनं ऐकू येत नाही ते घरच नाही. आणि हे त्यांचं काय म्हणतात त्याला? ब्रीदवाक्य. हा, ब्रीदवाक्य आहे. ब्रीदवाक्य आहे प्रत्येक बायकोचं. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते. या वाक्यावर म्हणजे मी जेव्हा हे वाक्य ऐकतो तेव्हा लढाई हा शब्द ऐकायच्या आधीच मी हरलेलो असतो. ओके, मी हरलो. ओके. पुढे. एनिवे, पण ते चेतू ज्या पद्धतीने तू टांगा पलटी केलास या दोघांना, हो हो, लाजवाब. जो साळसूतपणाचा आव आणला होतास त्या कामवालीचा, तो फारच लाघवी होता आणि लबाड पण होता ॲट द सेम टाइम. मजा आली. आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग तर अफलातून आहेच. पण बारीक बारीक ज्या काही जागा होत्या, पहिली जी एंट्री वनिता, मी पण पडायचा बाकी होतो. त्या एंट्रीचा फोर्स आणि तो आवाज म्हणजे आजही माझ्या आठवणीत आहे. लाजवाब, मस्त मजा आली, खूप मजा आली. व्हेरी नॅचरल, व्हेरी लाईव्ह परफॉर्मन्स. सुपर.
सोनाली ताई. रविवारची सकाळ अशीही असू शकते. फारच छान. या दोघीच्या मैत्रिणी झाल्या ना त्या तशा असतोच. आपण मैत्रिणीच असतो. पण कधी कधी रुसवे फुगे चालतात, होय की नाही? त्यामुळे ज्या नोटला सुरू झाला तेव्हा मात्र असं वाटलं नव्हतं की यांची मैत्री बघायला मिळणार आहे. पण मला एकच गोष्ट लक्षात राहिली अख्ख्या प्रहसनातली, ती म्हणजे तुझी एंट्री आणि समीर तुझा नृत्याविष्कार. त्यामुळे मला तिथे यावं लागेल त्या एंट्रीसाठी तुला एक पप्पी द्यायला. मंडळी, आज केळवणातच होणार आहे कांदे पोह्यांचा देखील कार्यक्रम. चला बघूया यामुळे लग्नाच्या गाठी घट्ट होत आहेत की सैल. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. रमेश 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 काय झालं? एकदा फायनल चेक कर ना. साडी ओके आहे ना? कमाल. केस ओके आहेत? सिल्की. चेहरा ठीक आहे? क्यूट. खळी ठीक आहे? जीव घेणे. कमाल दिसतेस. तुला एक सांगायचं होतं. स्वातंत्र्यपूर्व काय जन्माला आली असतीस ना तर ब्रिटिश कोहिनूर ऐवजी तुला घेऊन गेले असते. मी खळीचा बळी आहे. तसं नाही रे, पण आपण पहिल्यांदा एवढ्या वर्षांनी म्हणजे तुझं आणि आत्याचं एकतर नातं एवढं कॉम्प्लिकेटेड आणि त्यात मी पहिल्यांदा भेटणार, त्यांना मी आवडले पाहिजे रे. मला ना त्याचं खूप प्रेशर आलंय. टेन्शन नको घेऊ, तू सगळ्यांना आवडतेस. आता गल्लीत नेताना काय झालं बघितलंस ना, सगळे वाकून बघवते, एक जण पडला खाली. टेन्शन नको घेऊ, मस्त दिसते. पण माझं पहिलंच केळवण आहे ना, त्यामुळे पण जरा माझं पण पहिलंच केळवण आहे. केळवणचा बिझनेस नाही करत मी. आता उद्या केळवण करूया असं नाही चालणार. छान दिसते, टेन्शन नको घेऊ. नाही तू कर. नाही ठीक आहे, नाही तू कर. तुझी आत्या आहे, तू वाजव बेल. आता लग्नानंतर आपल्याला सगळे एकत्रच करायचं तर एकत्र करूया. बाई अगं बाई. बाई आले वाटतं. हाती पळत सुटली. काय झालं रे तुझं? काय झालं म्हणजे? केवढा झालास रे, केवढा झालास बापरे. एवढासा होतास रे. असं ना कपडे काढून अंगणात धावपळ करायचास बापरे, आणि मग मच्छर चावायचे. प्रिया आत्ते प्रिया आत्ते प्रिया आत्ते. काय झालं आत्ते? आत्ते काय? नाही नाही रे, नाही नाही नशीब काढलंस रे. केवढी गोड आहे. नशीब काढलंस रे. माहिती आहे. नाही नसतं एवढं गोड कधीच नसतं. ते वर्ल्ड मिस्टर युनिव्हर्स सगळं कॅन्सल करून टाका. बापरे. आई ग, काय पत्रिका वगैरे देणार का? तेच करत बसलोय. पत्रिका द्या. त्याच्या अगोदर आम्ही दोघं छान दिसतो ना एकत्र. मीठ आणि मोहरी एकत्र ठेवल्यावर के वाटताय. आई ग, दृष्ट नको लागायला कोणाची. बापरे. द्या पत्रिका द्या. लग्न ठरलं. कसं रे, किती वर्ष. वा वा वा. येणार लग्नाला येणार. येस. बसा 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 बसा. कशी आहेस तू? बरी आहेस ना? मस्त. दादाने बरं सोडलं तुला.
एरवी माझं नाव काढलं तरी त्रास होतो त्याला. ऍक्च्युली सोडत नव्हता तो, पण त्याला मीच म्हटलं की आता माझं लग्न जवळ आलं तर जरा सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून म्हटलं. आणि मी बघ लिहून घे, माझ्या लग्नाच्या निमित्ताने आपलं सगळं कुटुंब एकत्र येणार आहात ते. दादा समंजसच आहे माझा. प्रॉब्लेम तुझ्या आईत आहे, कळलं ना? तिने फूट पाडली आहे आमच्या भावा बहिणींमध्ये. डोक्यात जाते ती बाई माझ्या. आते प्रिया, प्रिया आते आते प्रिया प्रिया. जाऊ दे आता. काय Yes. काय जुनं काढत बसायचं बाई. आता लग्न आहे. एवढ्या गोड मुलीचं लग्न आहे, कुठे जुनं काढत बसायचं. झालं गेलं, गंगेला मिळाला, सोडून द्या लग्न गेला. काय ग ए बाळा, नाव काय म्हणालीस? प्रियदर्शिनी. हा सॉरी, जरा मोठं नाव आहे प्रियदर्शिनी, पण लाडाने मला प्रिया म्हणतात, तर तुम्ही प्रिया पण म्हणू शकता. दोन्ही नाव आहेत. नाच रे मोरा. दोन्ही मस्त आहेत. अरे वा. प्रिया प्रियदर्शिनी दोन्ही नाव मस्त आहेत. मला आवडलं नावात एकदम असं ना प्रेम आहे, आपुलकी आहे, ऍक्च्युली जिव्हाळा आहे, मोहब्बत आहे. नाही तर श्रमेश असं अंगग टाकलीस माझं नाव घेताना. श्रमेश श्रमेश चांगलं नाव आहे. श्रमाचा ईश, श्रमाचा देव, इतका चांगला अर्थ आहे त्याला. ना सतत श्रम करायचे, मेहनत, कष्ट. बापरे, तुझं नाव ऐकून पण घाम येतो माहितीये. श्रमेश. तरी मी दादाला सांगत होते, श्रमेश पेक्षा ना श्रम आयुष ठेव. म्हणजे कसं श्रम थोडुसेच, आयुष महत्वाची. नाही. आयुष जास्त, श्रम थोडुसे. पण ऐकेल का तुझी आई? ते आता माझं तिला नाव- चालेल का माझं माझं नाव चांगलं आहे श्रमेश, मला आवडतं, लोकांना पण आवडतं, ते ना युनिक वाटतं ना. जाऊ दे ना, पण नावाचा विषय कशाला. बस ना जरा. काय गे, कधी झाला एवढा बघण्याचा कार्यक्रम वगैरे? काय कसं? मागच्या महिन्यात झाला 15 तारखेला. तुम्ही हव्या होतात. शी का? म्हणजे अगं थोडक्यात माझ्या नंडेचा मुलगा आहे ना चैतन्य, त्याच्यासाठी मुलगी बघतोय. काय मुलगा आहे माहितीये? रुबाबदार म्हणजे रुबाब. त्याचा अर्थ रुबाबदार आहे. तुला कश्मीर महाजनी माहितीये? हो, सेम दिसतात. त्या दोघांना बाजूबाजूला उभं केलं ना, तो जास्त कश्मीर महाजनी वाटतो, हा बाद होईल. एवढा रुबाबदार. बापरे, म्हणजे सॅल्यूट. असा मुलगाच पाहिला नाही. आणि पॅकेजचं काय करशील? पॅकेज म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चौपटच असेल. माझा काय संबंध त्याचा काय? थांब रे जरा, तुझं कमीच असणार ना. काय बोलतो? म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जरा आधी भेटली असतीस ना, तर त्याच्याशी ओळख करून दिली असती, म्हणजे आली असती याच घरात. पण जरा बऱ्या मुलाबरोबर अशी आली असती ना. काय बोलतेस तू? अगं माझं लग्न ठरलंय, आज आम्ही केळवणाला आलोय. तू काय हा चैतन्य कुठून आला मध्येच? अरे तूच विचार कर आता. प्रिया श्रमेश कसं वाटतं? त्याच्यापेक्षा थर्माकोलवर बघ, प्रिया चैतन्य किती छान प्रफुल्लित वाटतं, म्हणून म्हटलं फक्त. ते थर्माकॉलवर नाव चांगलं वाटतं म्हणून लोक लग्न नाही करत. लक्षात घे, त्याच्या पलीकडे पण काहीतरी असतं. आणि मी आल्यापासून बघतोय, माझं नाव, माझं पॅकेज, माझं दिसणं, याच्यावर सगळ्यावर बोलतेस. मी चांगला नाही दिसत? मी छान दिसतो. माझ्यासारखा दुसरा कोण नाही दिसत, म्हणजे मी हँडसम आहे. आवाज खाली चांगलं आहे. बोलत असेल. बोलते हो, कशी? शांत आणि माझं पॅकेज, हा ताजमहाल मी पोसू शकतो, एवढे पैसे मी आहे कमवतो. कळलं काय? काल रात्री तिला चिकन लॉलीपॉप पाहिजे होता, दिला मी. भास किती बोलशील? एवढं बोलते ती. तुला माहिती ना तुम्हाला किती आवडतो. हो, माहिती आहे आपलं मला. प्रेम कच्चं आहे का? नाही. अरे, मग तू हा सारखा मग एवढ्या वर्षांनी भेटतायत त्या, जरा काय मस्करी केली तर एवढा भडकशील? समजून नाही घेतायत? काय चैतन्य. सॉरी. हे तुम्ही रडू नका. अहो काय तू आज आलेली मुलगी माझं मन ओळखतेय, पण हा माझा भाचा, याला नाही कळत माझं मन असाच आहे हा. आणि हा आत्ताचा नाहीये, हा राग आहे ना आईवर गेलाय. माझ्या दादाचा नाहीच आहे हा. दादाचं काहीच घेतलं नाहीये, काही नाही. सगळे आईचं शोधून सगळे वाईट गुण घेतलेत आईचे. अगं पण दादाचा काहीच नाही याच्यानंतर पॉज कशाला घेतलास? केवढा गैरसमज होईल तिचा माहितीये? अरे आपली सून आहे ती येणारी. चिडचिड असा नाकावर राग असतो. आणि हे आत्ताचं नाहीये, हा एवढासा होता ना तेव्हापासूनचा आहे. जरासा राग आला ना, हे कपडे काढायचे, अंगणात धावत सुटायचं चिडून आपलं काय ते, आणि मग मच्छर चावायचे. ओके नाही. ते कपडे घातल्यानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात बरंच काय घडलंय, ते सांग. आकडा फिरत होतो, याच्याने आमचा संसार कसा पुढे जाणार आहे, हिचा काय फायदा होणार आहे सहचारिणी म्हणून? सांगणार. बापरे, उतावळा झालाय बघ एवढा. सांगणार, सगळं सांगणार. जेवायला आलायत ना, पण त्याच्याबद्दल नाही का बोलायचं मग? भूक लागली, खूप भूक लागली. हल्ली लागली ना.
थोड्या वेळाने जेवूयात का? आधी थोडं बोललो असतो आपण. चालेल 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 हो. पुढे वर्षाने आलायस रे भेटायला आत्याला. जीव ओतून स्वयंपाक केलाय व्हेज नॉन व्हेज काय खाल माहित नाही. एवढ्या वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी सगळं बनवलं. व्हेज नॉन व्हेज म्हटलं जे खातील ते द्यायचं आपण. ऐकूनच भूक लागली मला. ते काय केलंय सर? दोन्ही केलंय. व्हेज नॉन व्हेज दोन्ही दोन्ही खाणार. भात आणि अंड्याचं ऑमलेट. बापरे. भात व्हेज आणि ऑमलेट. नॉन व्हेज. कशात काय कालवायचंय? केळवणला अंड्याचा भात केला तिने काय? अरे असं विचारतात का? गप्प बस. गप्प बस. आपण केळवणाला आलोय, त्यांनी जे काही केलं ते आपल्याला खायचंय बस. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. हा काय मी कधी बघितलं नाही. आय एम सो सॉरी. मला आवडतं असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला. मी खाईन, मला आवडेल हे कॉम्बिनेशन. हो ना. मी तर म्हणते एक्सपेरिमेंट करावे. ते कळतंय. एवढा मोठा एक्सपेरिमेंट हातात घेतलायस. काय बोलतेस तू? नाही नाही मला विचारायचं होतं की असं एका फटक्यात हो म्हणालीस तू काय? याला बघितल्या असं झालं आणि मग विचार करून हो म्हणालीस. मला बघून ती असं काय करेल? हॉरर चित्रपट आहे मी? अरे अरे आमचं लग्न ठरलंय आत्ते, तू असं काय करते? मी सांगते. बघून इथे बस. मी सांगते इथे बस. फार चिडचिड कर. तू जवळ बस. खरं सांगू का? जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा असं थोडस झालं. प्रिया काय तू? मी खूप ट्रान्सपरंटली सांगते. अरे. असं थोडस झालं. म्हणजे मैत्रिणींमध्ये बोलताना आमच्या चर्चा पण झाली की कपाळ फारच मोठं आहे, चष्मा पण आहे आणि लेन्सेस पण नाही वापरत तो जुना चष्मा, आणि चेहऱ्यावर सतत गोंधळलेले एक्सप्रेशन्स. नेहमीच. पण बाबा काय म्हणाले माहितीये? आपण ना चेहऱ्याकडे फार लक्ष नाही द्यायचं. म्हणजे बाह्य रूपात नाही रमायचं. आतला माणूस महत्वाचा आहे. कारण की चेहऱ्यांची सवय होते, पण माणूस चांगला असेल ना तर संसार टिकतो. मग हळूहळू गप्पा मारल्या, भेटलो, खूप एकमेकांना जाणून घेतलं आणि मग एक दिवशी सोलकढी पिता पिता हा किती सोलफुल माणूस आहे असं मला कळलं. सोलकडी आणि सोलफुल हा विनोद केलास तू आता? नाही बरी आहेस ना? अरे बाबा मी हे सांगते की अशा पद्धतीने मी तुला पसंत केलं. मला कळत नाही तू कुणाच्या बाजून बोलतेस. तुझ्या अजिबात वाटत नाहीये ते. अजिबात माझ्या बाजून वाटत नाहीत. फसली ग. काय 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 म्हणाला? बोलू नये पण फसलीस. माझा दादा पण असाच फसला होता. ती आत्ते गप्प बस तू. तुझी आई असंच सुरुवातीला गोड गोड आहो 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 गोड गोड वागून फसवलं माझ्या भावाला आणि मग नंतर खरे रंग दाखवले सगळे. तू पण फसलीस. आत्ते जिच्याबद्दल बोलतेस ना माझी आई आहे आणि ती खूप चांगली आहे. तू तिचा उगाच गैरसमज करून देऊ नकोस. चांगली आहे. हो एक मिनिट. मला ना श्रमेश खरंच आवडलाय. खरंच. सांग. परडीत एकच फळ असल्यावर काही चॉईस असतो का? ओके नाही. तूच मला सांग. परडीमध्ये संत्र, मोसंब, कलिंगड, आवाकाडो, किवी हे सगळं जर असेल तर चॉईस असतो ना आपल्याकडे. आता काय बोलणार? लग्न ठरलं, गळ्यात पडलाय चिक्कू, करून टाका. केळवण करून टाकूया. चिकू आणि बाकीचे आवा काढो. सगळे आवा काढो आणि मी एकटा चिकू. तुला जर आमची जोडी पटत नसेल ना तर आम्ही निघतो. चल प्रिया तू चल. एक मिनिट. बस खाली. का पटत नसेल? अरे आत्या रे मी तुझी. मी उखाणा पण इमॅजिन केला हिच्यासाठी. हो काय 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 सांगू? हो सांगा ना. सोन्याचे दागिने सोनाराने घडवले, सोन्याचे दागिने सोनाराने घडवले, चैतन्यरावांचं नाव घेताना सासूबाईंनी अडवले. अहो पण मी चैतन्यरावांचं नाव का घेईन? मी श्रमेशचं नाव घेईन ती ना. चैतन्याचं नाव का घेईल? ती माझं नाव घेईल ना श्रमेश म्हणून. अरे चिडचिड 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 नुसती. कुठे घेऊन जाते? एक मिनिट बस झालं. एक मिनिट. या उभे राहा. हातात हात धरा. असेच राहा. मी नाही पळवून नेते तिला कुठे. हा नाही आत्या तसं नाही. काहीतरी हात धरून बसा वाटल्यास. काय ऍक्टिंग करते? कुठची ग तू? मी पुण्याची. तू काय झालं? तू पुण्याची आहेस? हो. तू तू त्या पुण्याची आहेस? एकच पुणे आहे. चैतन्य पण पुण्याचा आहे अगं. कुठची ग तू? मी पुण्याची. तू काय झालं? तू पुण्याची आहेस? हो. तू
तू त्या पुण्याची आहेस? एकच पुणे आहे. चैतन्य पण पुण्याचा आहे अगं. आधी भेटला असता तर तूच विचार कर. हे बघ, तुला सासर माहेर सगळं जवळ जवळ किती छान झालं असतं. काय गरज आहे आजूबाजूची यार? रत्नागिरी सुकी आहे, ती रत्नागिरी झाड आहेत खूप. गप्प बस जरा. काय तू कॉल आत्ते भाऊजी. हॅलो भाऊजी काय कशी आहेस? म्हणता? अरे मी मस्त. वासंती कशी आहेस म्हटलं? छान उत्तम. तुम्ही कसे आहात? मी मस्त बोल. वा वा, ऐका एक मिनिट ऐका. बघा आता ही बघा मुलगी बघा. काय काय नमस्कार. सुंदर आहे आहे सुंदर ना? आहे. आहे का? खपली खपली खपली. हे बघा याला याला का? अरे अरे याला. अरे 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 सांगितलं होतं ना तुम्हाला, आहेत चांगल्या मुली. आपण शोधत नाही, आपला प्रॉब्लेम आहे माहितीये तुम्हाला. मग काय होतं, आपण उशीर करतो आणि मग चांगली चांगली फुलं चुकीच्या परडीत पडतात. हा ना. बोलले होते ना तुम्हाला मी. एक काम करा, चैतन्याला बोलवा. इथेच आहे बोलवा मग. चैतन्य? त्याला सांगा जरा, ते 6 पॅक्स करत बसण्यापेक्षा पोरी पटव जरा. चैतन्य चैतन्य ए काय रे? मामी कशी आहेस? छान 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 बाळा, तू कसा आहेस? मी मस्त आहे मामी, तू हा, एक मिनिट आता गप्प बस. आता 1 मिनिट ही बघ. आई ते कोण या. आहे? ऐका मला. हा चैतन्य. हा बोला. हा चैतन्य. अशी का बघतेस? हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. ओ माय गॉड, हू Hello. इज दिस? यू आर गॉर्जियस. माय सेल्फ चैतन्य उर्फ कश्मीर. हाय हाय माय सेल्फ प्रियदर्शिनी उर्फ प्रिया. स्वीट नेम. खळी पडते तुला आणि लाजतेसही तू खूप छान. थँक्यू. त्या गालाला पण खळी पडते का तुझ्या? हो हो, इथे इथे इथे. अच्छा. सॉरी, इथे 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 आणि इथे इथे पण आहे, इथे पण आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुझा नंबर मिळू शकेल का मला? 787. काय 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 नाही नाही नाही. हे काय माईक बाजूला करून खळी दाखवतेस तू? नंबर दे. सॉरी नंबर. 2 सेकंदाची ओळख आणि 787 डायरेक्ट. इंस्टाग्रामवर शिनिता प्रिया. बायोडाटा पाठव त्याला. कोण आहे तो? शेनिदा प्रिया ना मामी? फोन कर. 1 मिनिट. तर काय तू श्वास का सोडतेस? बनियन तरी घालायचा वेड्या. उघडा आहे तो उघडा बोलतोय. काय होणार मुलींचा वेडा? दे बापाला फोन दे तुझ्या. त्याला डान्सचं होते. भाऊजी अहो लाजली होती म्हणून दिला तिने. नाही 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 झालंय. नाही अजून झालं नाहीये. करणार मी नाही. तुम्ही सांगायची गरज आहे का? मी करणार ना प्रयत्न. करू हा करू 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 हा करू. चला हो करू. हा कसले प्रयत्न करणार आहेस तू? कसले प्रयत्न करणार आहेस तू? तुला पटत नाहीये का आमची जोडी? कोण तो चैतन्य? उघड्या पोरावर हिला बोलायला का लावलेस तू? ओरडतोय. बरोबरच आहे. किती चिडचिड करशील? इथे राग असतो रे तुझा. आत्ताच जरा. हे लहानपणापासून याचं एवढासा होता ना तेव्हा पण जरा कोणी हातातलं खेळणं खेचून घेतलं की हे कपडे काढायचे, रागाने टन 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 फिरायचं आपलं. आणि मग काय मच्छर चावायचे. तिलाही कळलं कारण आल्यापासून तू तेच बोलतेस. आल्यापासून मला मच्छर मध्येच फिरवते. तिथनं बाहेरच नाही काढलायस तू. थांबणार आहे चैतन्य. अरे काय मला नाही पटलं. सॉरी सॉरी सॉरी. चैतन्य बोललीस तू मला? तू चैतन्य बोलली? रमेश, माझ्या मनात श्रमेश होतं. आय एम सो सॉरी. ऐका अगं तो- नाही नाही एक मिनिट. चैतन्य बोलली ना? नाही काय होतंय ना, तुम्ही सतत चैतन्याला श्रमेशला बोलताय तर प्लीज तो ऐकून घेतो म्हणून तुम्ही काहीही बोलाल का? हा ठरलंय आता लग्न आमचं. ठरलंय. ठरलंय असं काय केलंस तू? ठरलंय? नाही अरे कॉन्फिडन्सली सांग ना. ठरलंय. रमेश बरोबर लग्न ठरलंय. फोर्सफुली होते ना बाहेर. ठरलंय. तुम्ही या लग्नाला. अजिबात आमंत्रण वाटत नाही. येणार लग्नात. बाजूला होतो. तू मला बाजूलाच करतेस आल्यापासून. बस जरा. लग्नाला येणार मी. एवढ्या गोड मुलीच्या लग्नाला मी नाही येणार का? पण कसं असतं ना बाळा, हे बघ खरं म्हणून सांगते, 7 फेरे जोपर्यंत होतात ना आपल्याकडे चॉईस करायला वेळ असतो. हा मी तर सांगेन 4थ्या फेऱ्याला जो पुरुष मनात येतो ना तो तुझा खरा साथीदार. माझंच बघ ना.
चौथ्या फेऱ्याला लग्नातून पळून गेले म्हणून दादा बोलत नाही माझ्याशी. पण आज सुखी आहे ना मी. चॉईस महत्वाची बाळा. आपल्याला चॉईस करता आली पाहिजे. आत्या कळलं? तुझ्या कानात वासरू मेलंय का? हे? मी मगासपासून जे बोलतोय तुझ्या कानापर्यंत पोचत नाहीये का? बोलतोय? ती माझी होणारी बायको आहे. आम्ही इथे केळवणाला आलोय. तू तिची सेटिंग का लावून देतेस त्या उघड्या पोराबरोबर? चुकीचं बोलते का मी? बस झालं. चल ए तिचा भात आणि आमलेट ती खाली. अरे एक म्हणजे पर्स चल तू चल. अरे अरे चल असं चल, चल, ए, तू चल. चिडचिड पर्स घे नाही. पर्स घे चल. चैतन्याचा फोन. हा बोल रे. बाई करमत नाही वाटत. 1 मिनिट देते ए. का थांबलीस? काय आलं? कुणाचा फोन आहे? ते प्रायव्हेट बोलायचं. Private? मला जरा आज जाऊन बोल जा. आत का पाठव? काय झालं? कुणाचा फोन आहे तो? ती आत का गेली? परीक्षा घेते रे. कसली? अरे उद्या तुझं लग्न झालं आणि जरासा बरा मुलगा दिसला तर पळून जाईल का? त्याची परीक्षा घेते. गप ना तू जरा बोलू दे त्यांना. तुला कळतंय का? ह्या दरवाजापर्यंत ती अतिशय चांगली मुलगी होती. आतमध्ये आल्यापासून तू मनात काही ना काही भरवतेस तिच्या. नाही अगं रे. तू काय नको ते अरे करते? आवडला? आवडला? तुझा श्वास का फुललाय? तो परत उघडा होता की काय? अरे अरे फक्त आवाज ऐकला मी. आवाज? मग एवढा? आवडला? मला बाबांना भेटायला जायचंय श्रमेश. अरे पण त्यांनी परमिशन दिले म्हणून आपण फिरतोय ना पत्रिका वाटत. चैतन्याच्या बाबांना चैतन्याच्या बाबांना भेटायचं. काही बोलू नकोस प्लीज प्लीज. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू मला जाऊ देशील. मोहब्बत हो ना जाने दो. जिद नाही हो ना तो मत अडा ना. अगं बाई चैतन्य. बघितलंस मी म्हंटल होतं ना ही वाईट आहे मुलगी. गेली बघ कशी. कुठला फालतू शेर मारून गेली ती? हं? तुझ्यामुळे तरी मला पप्पा सांगत होते जाऊ नको, जळकं लाकूड आहे, नाती गोती जाऊन टाकेल. पण मी कौटुंबिक एकत्र चाललो. प्रिया अरे रमेश प्रिया, जाऊ नको प्रिया. एवढा मरमर करून स्वयंपाक केलाय. जेवून तरी जायचं. जाऊ दे. वा 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 वा. स्किट आणि केळवणाचा मेन्यू दोन्ही आवडलं. प्रसादा. वा वा वा, बहारदार. कार्तिक, विश्वामित्री आणि श्रमेश दोघांसाठी खूप टाळ्या. ओ ग बाई. माझ्या माहितीनुसार कार्तिकची ही दुसरी संकल्पना आहे, पण फारच रंजक, म्हणजे फारच गोड संकल्पना होती. आणि श्रमेश, तू लिहिलंस पण फार गोड. मजा आली, खूप मजा आली. प्रिया, अत्यंत गोड दिसतेस आणि ट्विस्ट होता तुझ्या कॅरेक्टरचा, तो फारच इंटरेस्टिंगली दाखवलास तू आज. फारच मजा आली दोन्ही. थँक्यू. श्रमेश, मस्त मस्त, वंडरफुल. ईशा, तुला पण काहीतरी कमाल गंमत काहीतरी सापडली होती या कॅरेक्टरमधली. म्हणजे धड तिचं प्रेम आहे का नाही, धड तिला कुटुंब तोडायचं आहे का नाही, ती धानरड आहे का नाही, ती भात आणि ऑमलेट एकत्र बनवणारी, असं सगळंच तुला ते फार मस्त पद्धतीने सापडलं. एक खूप मस्त कॅरेक्टर तुझ्या वाट्याला आलंय आज, आणि मला असं वाटतं ते नक्कीच पुढे जाईल, 100% जाईल. मला असं वाटतं गेम चेंजर इज ओमकार राऊत. म्हणजे मी आजपर्यंत या मंचावरचा, या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. अनेकांनी इथे रोल केलेत, वेगवेगळे रोल केलेत, एका स्किटमध्ये वेगवेगळे रोल केलेत. आपला गोस्वामी फोनवरनं ते सासरे बुवा करतो त्या सुनेच्या स्किटमध्ये, किंवा मध्ये मंदार चांदोडकरनी एका स्किटमध्ये 4 रोल केले. हे सगळं एका बाजूला, आणि फोनवरती डबल रोल करणारा माणूस एका बाजूला, आणि तेही बसल्या जागी. म्हणजे आणि त्यातही त्यांनी अभ्यास केला. म्हणजे काका होता तो, जेव्हा बाप होता तेव्हा तो रिलॅक्स होता, आणि मुलगा होता तेव्हा आणि मला तो उघडा आणि कपडे घातलेला दोन्ही दिसला आवाजातून. यू स्टोल द शो. तो फायनली केळवण ते वणवण या तुझ्या प्रवासाला सुरू. सोनाली ताई. बेस्ट. खूप मजा आली. फार गोड दिसलीस तू, आणि फार चुकीचं वागलीस. केळवणाला येऊन असं करतात का? कुणाचंही आत्याचं ऐकून काहीतरी तुझ्या कानात वारं शिरलं होतं. श्रमेश, खूप छान. ही बारीक झालेली आत्या खूप आवडती आहे. कीप इट अप. व्हेरी नाईस.
मंडळी, दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे चालू आहे राडा. चला बघूया इथे हास्याचा धुराळा कसा उडवला जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. दत्त्या ए पम्या हा. अरे या चिंपट लोकांमुळे आज आपले अण्णा व्हेंटिलेटरवर येत रे. ए इकडे बुंदी गप नाही तर बुंद्या फोडीन तुझ्या. याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमच्या भाऊंची अवस्था अशी झालेली आहे. सायलेन्सर गापा ए पम्या चल रे गोचो पड रे. काय दांगडो लावला रे? कानफट्टेत फोडून टाकीन एकेकाचे. बाय ना हॉस्पिटल आहे, तुमच्या पार्टीचं ऑफिस नाही आहे. आणि तुमचे अण्णा आणि तुमचे भाऊ तुमचे भाऊ दोघं पण चुकावलेले आहेत बरं का. नाही सांगा त्यांना कोणाची चूक आहे ती. ए शांत राय. काय गरज होती या वयात रेस लावायची? माय ना रेस लावल्यासारखे रस्ते आहेत का आपल्या गावात? सगळे खदड खदड रस्ते आहेत. गेल्या 2 पिढ्या अण्णांनी जो का रस्ता उकारला ना त्याच्यात भाऊची गाडी गेली आणि भाऊने अतिक्रमण करून करून ज्या भिंती बांधल्या त्यातल्या एका भिताडावर अण्णाची गाडी ठोकली गेली. दोघं पण चुकावलेले आहेत, त्यामुळे गुच्चूपटा. अरे बापरे. हो डॉक्टर. अण्णांसोबत कोण आलंय? ए पांढरा कोट मी आलो बोल. आता सगळं काही देवाच्या हातात आहे. ते तुम्ही डॉक्टर बनून आलात तेव्हाच कळलं आम्हाला. ए पम्या ए पम्या थांब. ए पांढरा कोट काय झालं? त्यांच्या नातेवाईकांना बोलून घ्या. काय झालं? क्रिटिकल सिच्युएशन आहे. आलो मी. हे जायला यांच्या भाऊमुळे आज आपल्या अण्णा देवा घरी चाललेले आहेत. ए लय बोल नकोस. त्याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमची अवस्था झाली अशी आज. थांबा भाऊ तुम्ही चिलॅक्स घ्या. भाऊ तुम्ही चिलॅक्स घ्या. ए टेन्शन घेऊ नका ना भाऊ. काय खरं काय खोटं CCTV बघितल्यावर कळेलच ना. हा घेऊन बसते शिची खोकडी. घेईन ना. तुझ्या भाऊने केवढा घोटाळा केलाय माहितीये का त्याच्यात? यांचा भाऊ CCTVच्या योजनेमध्ये ते कोणते चिंपाट बादली बनवण्याकडे घेऊन जायचा खोकडे बनवायला आणि ते काचा लावायचा चष्म्याला त्यांच्याकडून काचा लावून घेतल्या. त्याच्यात ना कॅमेरा ना वायरिंग सगळा पैसा खाल्ला यांच्या भाऊने. सांगा. ए पाम्या तुमच्या अण्णांसारखं रेशन विकून पैसे नाही खाल्ले भाऊंनी. 5 किलो गहू देतो सांगून 4 किलो गहू दिले. लोकांच्या ताटात हात घातला तुमच्या अण्णांनी. अरे पण गहू तर दिले ना, खोकडे नाही दिले. फसवलं ना पैसा नाही. चला चला तिकडे बसा बसा तिकडे बसा. चला आता वेगळं सांगू का प्रत्येकाला? अरे हॉस्पिटलची शांतता नका भंगाडू ना रे. बाय ना लोकांकडे ना आता फक्त शांतता उरली आहे, तेवढी तरी नका ओरबाडू. भाऊंचं कोणी आलंय का? आम्ही डॉक्टर त्यांच्याही नातेवाईकांना बोलून घ्या. डॉक्टर भाऊंना काय झालं नाही पाहिजे सांगून ठेवतोय. हे बघा मी भाऊंना जर काय झालं ना पहिलं सलाईन तुम्हाला लावीन आपण. हे बघा मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय. पण त्याला सोडायचं नाही. ह्यांच्यामुळे भाऊंची अवस्था ही झालेली आहे. बरोबर. त्याला भाऊ खाटावर आडवाय ना म्हणून मी आतापर्यंत गप आहे ना तर कावाच खोलला असता यांना. काय खोलला असता तुला ठेवणार नाही. भाऊ बोललेत ना गप्प बस इलेक्शन आहे म्हणून शांत आहे अजून. भाऊ आपला शब्द आहे तुम्हाला. तुमच्या नंतर ऐकलंय आपण सगळं सुरळीत चालू ठेवणार शब्द आहे आपला. हे जायला चुकून माकून जरी भाऊंना काय झालं ना अशी अंतयात्रा काढणार ना यांच्या 4 पिढ्यात बी कुणी बघितली नसेल. राम नाम सत्य राम नाम सत्य असा आवाज घुमला पाहिजे ना. रावणाच्या लंकेपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. फक्त भाऊ जाऊ दे मग धावतो तुम्हाला. ए चिंपाट तापाची गोळी देऊ का तुला? अरे तुझ्या गोळ्या चुकल्या तू काय गोळ्या देणार? ए जायला ए पम्या तयारीला लाग
पहिला अण्णा गेला पाहिजे. अण्णा गेला ना, आपला अण्णा गेला ना, मग याला दाखवतो अंतयात्रा कशी काढायची. यायला हे पम्या, मुंबई पुण्याच्या मिरवणुका निघतात ना, याच्यापेक्षा मोठी अंतयात्रा काढायची आपला. पिपी शेठ हे जायला तालुक्यात, जिल्ह्यात, गावात सगळ्याच्या खांद्यावर आपला अण्णा नाचला पाहिजे. सोडायचा नाही. हे काय माझ्या मागणं म्हण, हे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा. याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे मला. याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे. अंतरिक्षात सुनीताताई विल्यम्सला आवाज गेला पाहिजे. ती आदरली पाहिजे, म्हणली पाहिजे अण्णा गेला का काय. हा पिपी शेठ, फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या, सुनीताताई आल्या जमिनीवर. एलॉन भाई आहे ना, त्यांनी पाठवले रॉकेट, आल्यात त्या. इलॉन भैयाला पण काय कारनामे करायचे असतात. एक काम कर, रमता त्याला फोन लाव, त्याला म्हणावं इलॉन भैयाला सांग 4 रॉकेट अजून पाठव, 8 माणसं अजून पाठव. अंतरिक्षात आवाज गेला पाहिजे आपला. लावतो. दाखव ट्रम्प दादाचा नंबर दाखव ना. फुगल वरून घेतला असता. गुगल वरून घेतला असता. हा मी देऊ का? देऊ आहे ना ट्रम्प तात्या. आणि कोण तो? एलॉन भैया. हे का तुमच्या अन्नाच्या मटक्याचा हिशोब सांभाळतात का रे? त्यांना दुसरं काम धंदे नाहीये. अरे तुमचे नेते जिवंत आहेत रे अजून. त्यांच्या काय मांडोलवतोय रे नागोबा. तुमचे नेते जिवंत आहेत. कुठे त्यांचं अंत्ययात्रेचं प्लॅनिंग करताय एवढं? नाही पिपी शेठ, आपल्याला आत्ताच तयारीला लागलं पाहिजे. यायच्या आंब्या करायचे. मागच्या विसर्जनाच्या वेळेस बघितलं ना, पहिला गणपती यांनी काढला होता. नाही, या वेळेला पहिला अण्णा आपण बाहेर काढायचा. गोचिड, अण्णा काढायचा का? शेंगदाण्यातून कोंब काढतोय का तू? अण्णा काढायचा म्हणतोय तू? अरे अण्णा जिवंत आहे ना तुझा अजून. आपण ठीक आहे ना, पण कधीतरी जातीलच ना. मग मी तर वाटच बघतो अण्णा जायची. मी पण वाटच बघतोय भाऊ जायची. बरोबर. त्यांचा अण्णा निवडून आला तेव्हा काय JCBतनं हार घातला होता ना. घातलेला. आपण भाऊंची बॉडी JCBनं घेऊन जायची. अच्छा, हवेतनं गेली पाहिजे मंदे बॉडी पाहिजे. असा JCBचा आर्म वरती आणि भाऊंची आर्मी खाली. आपण प्रत्येक चौकात असा आर्म खाली घ्यायचा. सगळे दर्शन घेणार, परत आर्म वरती, परत पुढच्या चौकात. दणका झाला पाहिजे. भाऊंचा दणका झाला पाहिजे. ए पम्या, आणू दे JCB. ड्रोन वाल्याला फोन लाव. 12 ड्रोन पाहिजेत मला. 12च्या 12 ड्रोन तिरडीला लावायचे. अन्नावर ड्रोनवर सगळं हवेत. सगळे हवेत जाऊ दे, म्हणजे वरनं कावळा हाकतेली. याला सांगू ठेवा. आता ड्रोन मागवतो. मागव ड्रोन. पिपी शेठ, एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या, ते तिरडीच्या पुढे चुरमुरे उडवणार असतो, तो कसा वर जाईल? पिपी शेठ मी आहे ना, जाईल ड्रोनवरती मी टाकतो. माझा वाघ आहे. त्याला लावायचा ड्रोन, उडवायचा वर. पिपी शेठ, अजून एक प्रॉब्लेम आहे. काय पम्या, ते ड्रोनचा सेन्सर जातो मध्ये हवेत. अण्णा हरवला तर शोधायचं कुठं? अन्नाचा सेन्सर गेला तर काय करायचं? हे जाय पम्या, तू पम्या अरे तू माझ्या गटात आहे ना, सगळे प्रॉब्लेम कशाला सांगतो? टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना. दत्त्या, एक काम कर, हेलिकॉप्टर बोला. हेलिकॉप्टर बोलव. जायला पुढे दत्तू, इथं ड्रोनला, त्याच्या मागे अण्णा, त्याच्यावर हेलिकॉप्टर. ओ दादा तुम्ही आहे ना, अजून एक काम करा. त्यांना आहे ना चितीवर नका पेटवू. 10,000ची फटोकड्याची माळ त्यांना गुंडाळा आणि द्या वात पेटवून. म्हणजे फटाके पण फुटतील आणि ते जळून बी जातील. जाळ आणि दूर एकत्रच होईल. चालेल. तशी पण इंडियाची मॅच आहे. इंडिया मॅच जिंकली रे, फटाके फोडणार. मंद्या येडा आहे का रे तू जरा? काय? आणि इंडिया हारली मग? ओ भो त्याकडे कशी फोडशील रे? ओ दादा, फटाके फोडणं महत्वाचं नाही. तुमचा अण्णा मरेल तो मेन प्रोग्राम आहे ना तुमचा. अंत्यसंस्कार वगैरे. पण आमचा अण्णा असं जाणार नाही. गेल्यावर अख्ख्या गावात घमघमाट होणार. काय करणार आहे तू अण्णा? चंदनाची चिता रचूया आपण. चंदनाची लाकडं, सगळ्या गावात घमघमाट. पाम्या, अरे तुमचा अण्णा एवढासा, कानातला कापसाचा बोळा काढून त्यावर ठेवला आणि पेटवला ना तरी चालेल. पण लय बोलू नको. यायला शहाणा झाला का लय? स्वतःच्या भाऊचं बघ, एवढं मोठं पोट आहे. चितीची लाकडं ठेवणार कुठं? वर ठेवलं तरी खाली सरकणार आहे लाकूड. तू नको सांगू आम्हाला, उपडा जाळू आम्ही भाऊला. भाऊला उपडा ठेव, मग पाणी कुठं सोडणार? ये धावतो कुठं सोडणार? ये की जाऊ धावतो ना. यायला सांगायला लागलाय तुम्ही. अरे तुमच्या अन्नाचं बघा. यायला येऊन
तुमच्या अन्नासाठी तर ते जायला 2-4 कापूर आणलं आणि तिथल्या तिथे जायला तरी पेटल ती यायला अण्णाला काय बोलायचं नाही कळलं ना? भाऊला पण काय बोलायचं शांत आपल्या अण्णाची मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. हो, माहितीये ना तुमच्या अन्नाला बघून लगा गावातली कीर्ती सुद्धा भीती आहे बसकर रे कीर्ती मान माहितीये की आम्हाला. बसकर ना भाऊ, बस ना अहो, काय साहेब सांगा ना काय सांगू? काय मोरे आलो ना. काय काय आहे काय आहे? ए पम्या काय रे? ए पम्या फालतूपणा लावलाय. तू बघत राहतोय सारखा. ए बघू नको रे दलिंदर. अरे तुम्ही काय बोलताय? साहेब- तुमचे नेते आहेत ना जिवंत आहेत. चुकून त्यांनी ऐकलं आणि ते मेले ना भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसतील ते. बसू देत ए, हळू बोल. तुम्हाला पटप फोडीन तुझं नीट राहा तू. सॉरी कोकलतोय. सावत्या भाई माझ्याकडे डेंजर प्लॅन आहे. काय चिता आहे, चितेवर भाऊ आहेत, त्यांना आपण लेपल माईक लावायचा. बरं म्हणजे कवटी फुटली की अख्ख्या गावात आवाज घुमणार. फाट. एक नंबर आहे एक नंबर आहे आपण त्याला एकू देऊ. फाट 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 पहिली कवटी कुणाची? अरे भाऊची फुटणार. पिशेट आपण पण तो कानाला माईक लावतात ना, तो लावूया अण्णाला. फक्त एक प्रॉब्लेम आहे. पम्या काय कानाचा माईक नाही आलाय तोंडाचा असतो ना माईक. हा तोच माईक लावूया. हा आणि पहिली कवटी अण्णाचीच फुटली पाहिजे. ए दळभद्र्या, ती चिता पेटल्यावर तो माईक वितळून जाईल ना. तो राहणार आहे का? आणि चितेची वाफ आहे ना त्याच्यात मरून जाशील ना रे तू. तुमच्या तर कवट्या फोडून आहे ना आतमध्ये मेंदू आहे का ते तपासलं पाहिजे. अरे प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन करून राहिले तुम्ही. याच्यापेक्षा आहे ना तुमचा जो नेता आहे तो बरा होऊन बाहेर यावा अशी प्रार्थना करा. शांत राहा. साहेब राजकारणातलं कळतं का तुम्हाला काय? हा कळतं का? नाही ना, जरा शांत राहा. ऐका, अण्णांची तब्येत खूप सिरियस झाली आहे, ते कधीही जातील. आमच्या अण्णाची तब्येत सिरियस झाली. आता पहिला अण्णा मरणार. आता पहिला आमचा अण्णा मरणार. डॉक्टर अरे भाऊंचं बघा ना काय ते अहो पहिले बाहेर आले पाहिजे. नाही 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 आता पहिला अण्णा जाणार, तो पण आमचा. ए पम्या बॅनर रेडी कर. पीपीशेट साधा माणूस आहे काय? कालच टाकलाय छापायला. आणि फोटो काय टाकलाय माहितीये काय? काय? अण्णांचा असा बांगला आहे, त्याच्या बाहेर यम रेडा घेऊन उभा आहे. आणि यम अण्णाला बोलतोय, अण्णा येल का यम. याला काय क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह आहे. त्याच्या खाली लिहिलंय मिस यू अण्णा, सौजन्य भावी आमदार पीपीशेट, भावी विधान परिषद सदस्य प्रथमेश शिवलकर, भावी सरपंच दत्तू मोरे आणि भावी महिला आघाडी अध्यक्षा सोनाली कुलकर्णी. आहेत ते आपल्यात आहेत. बन्या तामन करा फोन करा करतो. आपला अध्यक्ष त्यांना करून टाका. तामन करा आपल्याकडनं आल्या पाहिजेत. खायला सुट्टी नाही द्यायची. फक्त जरा भाऊंनी कोऑपरेट केलं पाहिजे यार भाऊ म्हणजे इज्जत काढायला लागली यार मंडे आपली. कधी जाणार यार भाऊ? ए बन्या अरे आपले काय तयारी आहे का नाही? केली ना भाई. काय आहे? सगळी तयारी केली. काय आहे? भाई मी तर 25 फुटाचा कटआउटच तयार केलाय. असं रेड्याच्या पाठीवर भाऊ हात दाखवत बसलेत. वा. आणि खाली लिहिलंय हा. तो भाऊंचा नाद करणार तो होईल खाक. कारण आमचा भाऊ आहेत वाघ. आत्याच्या खायला सौजन्य भावी मंत्री सावत्या भाई माने 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 माने. नादच झाला पाहिजे त्याच्या आताच आईला. होणार ना भाई. ए पण नुसतं बॅनर तयार करू नका. ह्यांच्या आधी बागडे चौकात आपले बॅनर लागले पाहिजे. ए पम्या बागडे चौकात आपला बॅनर लागला पाहिजे. काय का? आपल्या अण्णानं करिअरची सुरुवात बागडे चौकातनं केलेले पहिला अण्णाचा बॅनर लागला. ओ बागडे चौकात बसूनच त्यानं तंबाखून पान विकलंय ना. यायला पानाला चुना लावता लावता लोकांनी कवा चुना लावला कळलं बी नाही असती. बरोबर स्वस्त करून निवडून आलाय. आमच्या भाऊंचं तसं नाही आहे. खानदानी कारभार आहे सगळा. खानदानी का खंडणी कारभार आहे? जोक केला जोक केला. अरे तुमच्या खंडणीचे किस्से काय आजचे नाहीत. सुलभ शौचालयातनं खंडणी गोळा करणारी जमात आहे. ए गप ए. भाऊचे कार्यकर्ते आम्ही आम्ही भाऊंचं व्हेंटिलेटर काढतोय. आईला भाऊ झाले पाहिजे पहिले बाहेर. ए पांढरा कोट जगायची इच्छा मेली का तुझी? अन्नाचं व्हेंटिलेटर का नाही काढलं? अन्नामध्ये काय कमी आहे? पहिला अण्णा मेला पाहिजे. भाऊ मागे राहूच शकत नाही का? पहिले भाऊ बाहेर आले पाहिजे. पहिला अण्णा मारायचा मग भाऊ मारायचा. पहिले भाऊ मारायचा. बघ मॅटर. ए डॉक्टर ऐक ऐक,
अन्नाचा व्हेंटिलेटर काढायचा, बॉडी आमच्या ताब्यात द्यायची, आमची अंत्ययात्रा निघाली पाहिजे, मग सगळं होणार. अय डॉक्टर, कट्टू उलट करायचं, अण्णा काढायचं, भाऊ टाकायचं. अगं असं. अरे पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. मारून मारून मरणार कोण? अन्नाशिवाय आहे कोण? जब तक सूरज चांद रहेगा. भाऊ के पहिले अण्णा मरेगा. अरे काय चालू आहे तुमचं? लाजा वाटू द्या ना. काय बोलताय ते मेंदूला विचारा ना. ओ साहेब, काय हो साहेब? आमच्या भावनेचा प्रश्न आहे. ओ आमच्या पण कशाची- अस्मितेचा प्रश्न आहे अरे साहेब. तुमची भावना आणि तुमची अस्मिता आहे ना, ती डोंबल्यात घाला, खड्ड्यात घाला. ती तुमच्यासारख्या भावना आणि अस्मिता आहे ना, त्या एकत्र शिलगल्या पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांच्या ज्या भावना आहेत ना, त्याच्यामुळे देशाचं वाटोळ होतंय. बघतोय चमत्कार, अहो चमत्कार झाला, मिरेकल. आम्ही त्या दोघांचा व्हेंटिलेटर जसा काढला तसे ते दोघे पुन्हा श्वास घेऊ लागलेत. ए पांढरा कोट, श्वास घ्यायला लागले म्हणजे जिवंत झाले का काय? असं कसं झालं? ए डॉक्टर, ए जीवन नाही करायचा, मार पहिला. ए अण्णाला मार. ए पोरं पाठव, अण्णाला मार पहिला. पहिली ती अण्णाची गेली पाहिजे. मुंडन करायला घेतला असेल ना घेतलं, आपल्या. बघ पोराने पहिला अण्णा मेला. डॉक्टर, अरे भाऊ गेले पाहिजेत पहिले. अरे उच्चो पटा, अण्णाची तिरडी उचला. अरे उच्चो पट रे. औंधा बाहेर काढा. औंधा बाहेर काढा. अरे कानपट्टे फोडीन मी. आणि बायना बिनबुट ना भांडा कथन कथा उलटी राहणार. त्या प्रत्येक गोष्टी स्पर्धा चालू आहे तुमची. एवढी जर तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना, तर गावात पहिलं कॉलेज कोण बांधेल याची करा स्पर्धा. आपली जात विसरून आंतरजातीय विवाह कोण करेल गावात त्याची करा ना स्पर्धा. गाडगे बाबा स्वच्छता अभियान, त्याच्यात आपलं गाव मी पहिला आणतो म्हणून करा ना स्पर्धा. भावी आमदार, भावी मंत्री ठरवून मोकळे झाले ते. भावी पिढीला या गावात राहावं वाटेल असं काहीतरी करा ना. निवडणुकीला तुम्हाला मतदान आनंदानं करावं वाटेल असं गाव कोण निर्माण करेल ही करणारे स्पर्धा. आहे ना, माझा अण्णा, माझा भाऊ, माझा तात्या त्यांच्या मागे फिरतात. अरे घरातले जे अण्णा भाऊ तात्या आहेत ना, त्यांचा विचार करा, त्यांना वेळ द्या. सुधरा रे. पम्या, हा भाई, गावात पहिलं कॉलेज आपण काढणार. ये बात. शिक्षण महर्षी अण्णा अरुण कदम महाविद्यालय. काय बापाचा माल आहे का? लायकी आहे का तुमच्या अन्नाची? शाळेत तरी गेलं होतं का बेनकावा? पहिलं कॉलेज बनणार ते भाऊंच्या नावानंच बनणार. पहिलं कॉलेज अण्णाच्या नावानं कडक परफॉर्मन्स, मच नीडेड सब्जेक्ट टू बी टोल्ड. वेल डन बॉईज. प्रसाद दा, सुंदर विषय होता आणि फार सुंदर पद्धतीने मांडलात. म्हणजे मृत्यूच्या मिरवणुकीचा लोकांच्या करमणुकीपर्यंतचा प्रवास हा फार रंजक पद्धतीने अधोरेखित केला तुम्ही सगळ्यांनी. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता आणि त्याची धग, त्या विषयाची धग आमच्यापर्यंत अत्यंत प्रकर्षाने पोचली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मस्त मजा आली. सोनाली ताई. मला असं वाटतं लोकप्रतिनिधी कसे नसावेत याचं वर्णन होतं अण्णा आणि भाऊ. एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की भावनाविवश होतो आपण. एखाद्या माणसाला आयुष्य वाहून घेतलेलं असतं, पण ती भावना जेव्हा चुकीच्या दिशेनं प्रवास करते तेव्हा आपल्याला समजणारच नाही असा आपण आपला विवेक गहाण टाकलेला असतो. ते फार उत्कटपणे बाहेर आलं तुमच्या सादरीकरणामधनं. आणि ब्लॅक कॉमेडी आहे. या सगळ्यात पोलीस किती दयनीय होऊन जातात की भांडणाच्या विषयाला काही अर्थच नसतो, पण माणसं एकमेकांशी झुंजायला लागतात. आणि ते तू फार छान दाखवलंस श्याम. सगळ्या म्हणजे कुठल्याही स्तरातली, कुठल्याही वर्गातली, धर्मातली माणसं असोत, पण त्यांना शांत करण्यातच पोलीस दमून जात आहेत. आपण सुव्यवस्था कधी प्रस्थापित करणार? ती फार दूरची गोष्ट आहे. फार मस्त, फार मस्त. भावना आणि अस्मिता म्हणत म्हणत एकमेकांशी स्पर्धा करतात आणि त्या स्पर्धेत इतके गुंततात की भावना आणि अस्मिताच बाजूला राहते. व्हेरी वेल डन बॉईज.
आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र लक्षात ठेवा, आता आठवडा होतोय हसरा, कारण सोमवार, मंगळवार आणि बुधवार तुमच्या भेटीला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.